9 वाजता निघालोय 100 किलोमीटर मारायला. हे बघा नवी मुंबई विमानतळ. पण उन्हामुळे हैराण झालोय. टोटल 3-3.5 लिटर पाणी पियालो. तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला. मित्रांनो 96 किलोमीटर झालेत आणि काय संत्रा घेतलेली ती खायला बसलोय. बॅक फॉर रन आफ्टर 1 hour ब्रेक. ट्राय करा ऑलवेज थोडंसं कम्फर्ट लेवलच्या बाहेर जायला. 400 मीटर धावायचे वांदे होते. मंडळी आज सकाळी काय चिवल आली माहित नाही. काम कमी होतं आज. 9 वाजता निघालोय 100 किलोमीटर मारायला. 50 किलोमीटर झाले आणि उन्हाने हालत खराब करून टाकली. 36 टेम्परेचर असेल आता. आणि आता मी एअरपोर्टच्या रोडच्या बाजूला आहे. पनवेलच्या दिशेने चालतोय. बघूया काय होतंय ते. बरोबर राहा. हे बघा नवी मुंबई विमानतळ बाजूलाच आहे. सायकल चालवायला प्रॉब्लेम नाही काय, पण उन्हामुळे हैराण झालो एकदम. चलो बघूया उन्हातले 100 कसे आहेत. शेवटपर्यंत राहा. बरोबर आम्हाला असे 60 किलोमीटर पूर्ण करून यू टर्न मारताय आणि आता उरलेले 40 किलोमीटर करायला जातोय. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे उन्हातला. आता हात पण माझे काळे झालेत सगळे. आता काहीतरी घालतो हातामध्ये पूर्ण, नाही तर हालत खराब होईल अजून. बघतो कुठेतरी खायला थांबलो तर थांबीन, नाही तर मग कंटिन्यू करीन. 40च राहिलेत फक्त. उन्हाने हालत खराब झाली आहे फक्त. बघूया काय होतं. 70 किलोमीटर्स डन अँड 30 लेफ्ट. सो जरा सावलीत थांबलो आहे, पाणी वगैरे प्यालो आणि आता परत सुरू करीन. 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला. ऊन खूपच होतं. आता थोडंसं ओसरलं आहे ऊन. 2 वाजले. 12च्या आसपास खूप ऊन होतं. सो आता बाकीचे 30 किलोमीटर काढायला काही अवघड नाही जाणार, होऊन जाईल. मी आता ऐरोलीत पोचीन एक 15-16 किलोमीटर नंतर. आणि बाकीचे मग 15 किलोमीटर मी लूप करीन तिकडेच ऐरोलीतल्या ऐरोलीमध्ये. सो अशा प्रकारे माझे आजचे 100 किलोमीटर पूर्ण होतील. ही राईड जी आहे ती आपल्या 365 डेज चॅलेंजचाच पार्ट आहे. जर तुम्हाला देखील MDV 365 सायकलिंग अँड रनिंग चॅलेंजला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. बेसिकली हे जे चॅलेंज आहे ते ॲमेचर लोकांना सायकलिंग आणि रनिंगची सवय लागायला पाहिजे, मोटिवेशन मिळायला पाहिजे, म्हणून मी स्वतः पण करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण करायला सांगतो. सो जास्तीत जास्त ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करा आणि इयर एंडला तुम्हाला खरोखरच डिफरन्स जाणवेल की तुम्ही सायकलिंग आणि रनिंग करायला लागलात. सवय लागली तुम्हाला, जी तुम्हाला इयर एंडला तुमचा फिटनेस चांगला झाला हे दाखवेल. सो चला माझ्याबरोबर MDV 365 इयरली सायकलिंग आणि रनिंग चॅलेंजला जॉईन करा. ऑल द बेस्ट. 90 किलोमीटर्स डन, 10 किलोमीटर्स लेफ्ट. ओव्हरऑल आजची राईड खूप मोठी वाटली बिकॉज ऑफ द हीट अँड ऑल. ह्युमिडिटी पण खूप आहे, पण मजा आली. अजून पण आहे थोडीफार ताकद. 100 किलोमीटर झाल्यानंतर थोडासा रेस्ट करणार आहे आणि मग परत धावायला बाहेर येईल. तेव्हा भेटूया. आजच्या दिवसामध्ये पूर्ण 2 मूगडाळ खाल्ल्या, त्याच्यानंतर एक छास पियालो आणि टोटल 3-3.5 लिटर पाणी पियालो. सो एवढं काही उन्हाचा त्रास नाही वाटत आहे आता. आता ऊन थोडंसं कमी झालं. पण येस, अशा प्रकारची उन्हातली राईड करायला पाहिजे जर तुम्हाला थोडं लाँग डिस्टन्स वगैरे काय करायचं असेल तर. त्यामुळे एक प्रॅक्टिस राईड म्हणूनही केली. ओव्हरऑल सक्सेसफुल आहे. 5 तासात साधारणपणे होईल माझे 100. एलॅप्स टाईम थोडा जास्त असेल कारण 1-2 मी भेटलो मध्ये, त्यामुळे त्यांच्याबरोबर थोडा मस्त टाईम स्पेंड केला आणि ओव्हरऑल खूप छान झाली राईड. आता थोड्याच वेळात 100 होतील आणि मग मी घरी जाऊन थोडा रेस्ट करीन आणि मग धावायला बाहेर येईन. तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन, आपले फिटनेस ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील सायकलिंग आणि रनिंगचे तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला, कारण लाईक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नये. जेणेकरून काय होतं माहिती आहे, जास्त लोकांपर्यंत आपले ब्लॉग्स पोचतात. शेअर करा, होऊ शकेल तर जास्तीत जास्त शेअर करा. नॉन सायकलिंग ग्रुपवर शेअर करा, तुमच्या लोकल सायकलिंग ग्रुपवर शेअर करा. सो चला भेटूया
परत थोड्या वेळाने. सो मित्रांनो 96 किलोमीटर झालेत आणि काय संत्रा घेतलेली ती खायला बसलो आहे. सो एक 5 मिनटाचा ब्रेक घेणार आणि मग बाकीचे कंप्लीट करून राईड क्लोज करणार. सो मित्रांनो 100 किलोमीटर्स कंप्लीट. हा मजा आली. ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. थोड्या वेळाने रनिंग करायला भेटूया. आज एकदम हार्ड डे आणि आज एकदम लॉंग डे करायचं आपल्याला. जबरदस्त. हॅलो गाईज, बॅक फॉर रन आफ्टर 1 hour ब्रेक अँड आफ्टर 100 किलोमीटर्स. बघूया कुठपर्यंत जातो आहे आणि किती किलोमीटर करतो आहे. व्हिडिओ कंटिन्यू ठेवला आहे कारण मग परत ते 2 व्हिडिओ एडिट करायला बोर होतो. सो बघूया शेवटपर्यंत राहा बरोबर. दोन किलोमीटर झाले. 2 किलोमीटर्स डन. हवा गेली आहे माझी पण मॅक्सिमम पुश करून बघतो आहे. स्लोली पुश करतो आहे. बघूया किती जात आहे ते. 3 किलोमीटर झाले. 4 kilometers done guys. I'm very proud of myself. After 100 kilometers I will try to do 5 kilometers. So 8चा पेस मिळतो आहे. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. 2.5 किलोमीटर नंतर आऊट झालेलो मी पण कसा खेचला मी. जरा ट्राय करा ऑलवेज थोडंसं कम्फर्ट लेवलच्या बाहेर जायला तरच तुम्ही फिटनेसमध्ये स्वतःचे गोल्स पूर्ण करू शकता. नाही तर काय खरं नाही. चलो 5 किलोमीटरला 200 मीटर बाकी आहेत. 365 डेज चॅलेंजमध्ये मी एक शिकलो की तुमची बॉडी काय पण करू शकते. फक्त तुम्ही बॉडीला पुश केलं पाहिजे. जर तुमच्या हातात असेल तर पुश करा बॉडीला. तुम्हाला रिझल्ट जबरदस्त सरप्रायझिंग बघायला मिळतो. 400 मीटर धावायचे वांदे होते. आज मी 100 किलोमीटर सायकल चालवून 5 किलोमीटर एफर्टलेसली इंजुरी फ्री धावलो. 5 किलोमीटर्स डन गाईस. जाम मजा आली. मित्रांनो पुश करा बॉडीला आणि काही नाही काहीतरी समोर तुमच्या ध्येय ठेवा. त्यासाठीच मी 365 चॅलेंज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. इट्स व्हेरी इझी आणि एकदम इकॉनॉमिकल आहे ज्यामध्ये तुम्हाला इयर एंडला एक मेडल पण भेटणार आहे. सो जॉईन करा, जास्तीत जास्त जॉईन करा आणि स्वतःला प्रूव्ह करा स्वतःसाठी. चलो ओव्हरऑल खूप मजा आली. सकाळी जबरदस्त उन्हामध्ये 100 किलोमीटर सायकल चालवली आणि आता रनिंग 5 किलोमीटर्स. थोडा लाँग डे झाला माझ्यासाठी आणि थोडा थकलो पण सोडलं नाही. लास्टपर्यंत करत राहिलो. सो मला प्रत्येक माझ्या ॲक्टिव्हिटीमधून काही ना काहीतरी शिकायला मिळतं आहे जे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सो व्हिडिओ नक्की लाईक करा आणि लोकांबरोबर शेअर करा. जोपर्यंत तुम्ही शेअर नाही करणार तोपर्यंत आपल्या चॅनलची रीच वाढणार नाही. खूप सारे लोक बघतात आपल्या व्हिडिओला पण लाईक नाही करत लोक आणि शेअर नाही करत. लाईक करणं पण फुकट आहे, शेअर करणं पण फुकट आहे. आणि नवीन असाल आणि तुम्हाला जर खरोखर व्हिडिओ आवडत असेल ना तर सबस्क्राईब करा. कारण खूप सारे व्हिडिओज आता लाईंड अप आहेत. खूप सारे चांगले ॲक्टिव्हिटीज लाईंड अप आहेत. तुम्हाला ते सगळं बघायला भेटेल. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची आणि रनिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. शेअर करा यार, शेअर करा थोडंसं तरच काहीतरी होऊ शकतं.